आमच्या माहिती याचबरोबर आमच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आदरणीय अभिजित भैया, व्यवस्थापक समितीचे सर्व मान्यवर सदस्य, याचबरोबर आज विशेष निवडणूक म्हणून आपण त्या लोकांना बोलवत होते की दरवर्षी महाविद्यालयाची पोलीस आणि सैन्य भरतीमध्ये भरती होत असतात. अनेक विद्यार्थ्यांना ट्रेनिंगला गेलेलं असतं, त्यांच्या पालकांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. ते त्यांचे सर्व पालक, त्याचबरोबर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या ठिकाणी आपण उपस्थित आहेत. त्यांना मी निमंत्रित केलेलं होतं. त्यामध्ये आदरणीय जयदीप बापू, पुण्याचे माजी उपायुक्त आदरणीय जगताप साहेब, माजी पवार साहेब, त्याचबरोबर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी. खरं तर एखादं महाविद्यालय जेव्हा 50 वर्ष कंप्लीट करतो, मला वाटतं 2022ला प्रचारित माननीय मुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते आम्ही पूर्णपणे गोष्ट सादर केलं. गेल्या 50 वर्षात महाविद्यालयाने काय वाटचाल केली याचा एक त्या निमित्तानं सर सांगायला अतिशय आनंद होतोय की या महाविद्यालयाचे संस्थापक आदरणीय मुकुट आप्पांनी आणि बाबांनी ज्या हेतूने या महाविद्यालयाची स्थापना केली, केवळ शिक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतून केवळ 54 विद्यार्थी घेऊन सुरू झालेलं महाविद्यालय आज या विद्यार्थी संख्येचा जवळ 5,000 या महाविद्यालयामध्ये केवळ 8 कॉमर्स सायन्स होते. आज सर्व स्तरातले सर्व विद्याशाखा महाविद्यालयामध्ये सुरू जातात. BA, BCom, BSc, BBCA, MSc, MCom, त्याचबरोबर 30 खरं तर अत्यंत चांगल्या क्वालिटी एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो ते एज्युकेशन झाले आपले महाविद्यालयाचं शिक्षण या सगळ्या विकासाच्या मदत होत आहे. म्हणून ज्या गोष्टी शहरामध्ये शिकवल्या जातात त्या गोष्टी आम्ही आमच्या महाविद्यालयात म्हणजे कोणतंही महाविद्यालय हे नव्या जमान्याला करून काम केलं. जसं यावर्षी आम्ही त्याचबरोबर अनेक स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स स्किल डेव्हलपमेंटचे असे कोर्स आम्ही विद्यार्थ्यांना देतो आहोत. खरं तर या विद्यार्थ्यांना एम्पॉवरमेंट कशी क्रिएट होईल यासाठी सातत्याने महाविद्यालय प्रयत्न करत असतं. सर गेले 2-3 वर्ष आम्ही महाराष्ट्र शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट विभागावर तयार करतोय आणि मागच्या वर्षी 350 विद्यार्थ्यांना एकाच दिवशी एकाच ठिकाणी जॉब ऑफर आणि त्यासाठी 60 कंपन्यांचा सहभाग झालेला. यावर्षी पुन्हा आम्ही असाच रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं. एकाच वेळी 160 विद्यार्थ्यांना एकाच दिवशी या ठिकाणी आणि त्याला ऑर्डर दिली. अशा प्रकारचं वेगळं काम करणारं महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून काम करत असताना गेल्या 23 साली मागच्या 23 मध्ये आम्ही एक ग्रेड फक्त 2 मार्कासाठी 1+ ग्रेड आमची दिली. 1 ग्रेड त्याचं ग्रामीण भागामध्ये केवळ ग्रामपंचायत एरियामध्ये काम करण्यात आलेलं महाविद्यालय 1 ग्रेड इतकं क्वालिटीचं काम आमच्या महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी करत असतात. माननीय कुलगुरू या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय तात्या उपस्थित आहेत. या वर्षीचा ग्रामीण भागातलं सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून पुरस्कार या महाविद्यालयाला मिळालेला आहे. महाविद्यालय 54 वर्ष कंप्लीट करत असताना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये आजही शिक्षण, समाज, संस्कृती, अर्थकारण असेल, औद्योगिक असेल या सर्व क्षेत्रामध्ये आमच्या महाविद्यालयाचं इव्हन प्रशासनात सुद्धा मी आता जस्ट काही उदाहरणं दिली. त्यामध्ये उपायुक्त बसलेले आहेत, जगताप साहेब, दुसरे उपायुक्त बसलेले आहेत आमचे पवार सर. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात गेले 50 वर्ष महाविद्यालय महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये मेजर रोल प्ले करणारे महाविद्यालय आहे. कारण सरकार क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थी काम करत असतात आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही 54 वर्ष पूर्ण करतो. या खरं तर कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला मगाशी त्याच्यावरती आम्ही सर काम करतो. म्हणजे अनेक
महाविद्यालयातल्या प्राध्यापक आणि त्यांचे काही पेटेंट आम्ही करतो आहोत, नवे रिझल्ट त्या अनुषंगाने आम्ही करतो आहोत. म्हणून महाविद्यालय सातत्यानं नव्या जमान्याला, नव्या व्यवस्थेला जोडून घेण्याचा प्रयत्न करतो. विद्यापीठाचे अनेक प्रोग्राम करतो. आमच्या महाविद्यालयाची ओळख क्रीडा क्षेत्रामध्ये मोठी आहे. महाविद्यालयानं काही काळ देशाचं नेतृत्व केलेलं आहे. जर आपण मगाशी ऐकलं की जगन्नाथ लकडे नावाचा विद्यार्थी आमचा जागतिक पातळीवर असायचं आहे. आम्ही आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होता, त्यांनी आमच्या महाविद्यालयाचं देशाचं नेतृत्व केले. अनेक हुनर लेवलच्या आम्ही स्पर्धा घेतल्या. जर पहिल्यांदा 50 वर्षात यावर्षी आविष्कार संशोधन स्पर्धा हुनर लेवलची केली. 700 विद्यार्थ्यांचा सहभाग महाविद्यालयात या ठिकाणी होता. अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आमचे विद्यार्थी करत असतात. अलीकडच्या काळामध्ये मोबाईलच्या अनुषंगानं ट्रॅफिक क्षेत्रामध्ये, रस्ते सुरक्षा क्षेत्रामध्ये मोठे बदल होत आहेत आणि आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि त्याच्या पालकांमध्ये सुद्धा सेफ्टी ट्रॅफिक रूल्स माहिती व्हावेत म्हणून बारामतीचे आमचे आरटीओ ऑफिसर या ठिकाणी आल्यानंतर आम्ही वर्कशॉप केलं. अत्यंत चांगला प्रतिसाद त्या वर्कशॉपच्या अनुषंगानं आम्हाला मिळाला. तर दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डे साजरे करतो. यावर्षी आम्ही जागतिक महिला दिन साजरा केला. निरोगी आई आनंदी मुलगी टायटल दिलं. निरोगी आई आणि आनंदी मुलगी या टायटल खाली परिसरातल्या सगळ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या आईचं काय म्हणतो आपण आरोग्य चेकअप शिबिर आम्ही आयोजित केलं. मोफत आरोग्य शिबिर त्याच्यामध्ये 900 विद्यार्थी आणि त्यांच्या आईजोबांचे महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभागाने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. दरवर्षी आमचं जवळपास आता परिसरातल्या सगळ्याच महाविद्यालयाने गॅदरिंग बंद केली जाते. पण आमच्याकडे 7 दिवसाचं गॅदरिंग, 7 दिवस. आता आपण बघत असताना मी फेसबुकला शेअर करतो. आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून केवळ शिक्षण नाही तर क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, नृत्य असेल, अशा सगळ्या सिस्टममध्ये त्यांना वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही 7 दिवस उत्तम प्रकारचं गॅदरिंग झालेलं होतं. त्यासाठी प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉक्टर रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आले होते आणि त्यांनी सुद्धा आमच्या इथल्या महाविद्यालयाच्या परिसरात शिक्षण आणि संशोधन विद्यासागर आले होते. त्यांनी पाहिलं आणि अनेक काही गोष्टींचं कौतुक त्या अनुषंगानं केलेलं होतं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रोजगाराबरोबर शिक्षणाच्या नव्या संधी मिळाल्या पाहिजे, नोकरीच्या नव्या संधी मिळाल्या पाहिजेत. म्हणून अलीकडच्या काळात शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या नव्या नव्या स्ट्रीम आहेत अशा स्ट्रीममध्ये पदवी लोक आम्ही इथं आणतो, त्यांना प्रचारण करतो आणि त्यांच्याबरोबर टायप करून आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना नवे स्ट्रीम काय आहे यासाठी आम्ही प्रयत्न करतो. अनेक नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या संस्था असतील, कंपन्या असतील किंवा अशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या संस्था असतील यांच्याबरोबर येऊन कोलॅबोरेशन करून आम्ही सातत्यानं आमच्या विद्यार्थ्यांना नवं काही देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मला असं वाटतं की गेल्या वर्षभरामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये तयार करणं, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये रोजगार क्षमता, एम्प्लॉयबिलिटी क्रिएट करणं. सर महाविद्यालयात 54 वर्ष कंप्लीट करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्युडिशियनमध्ये जी जुनी महाविद्यालय त्यांनी 50 वर्ष 100 वर्ष कंप्लीट केले अशा महाविद्यालयांपैकी आमचं एक ग्रंथालय रेअर ऑफ रेअर बुक्स आमच्याकडे आहे. 54,000 ग्रंथ आमच्या महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये आहे. त्याचबरोबर 2 लाख ग्रंथांचा ऑनलाईन ॲक्सेस त्या अनुषंगाने करून देतो. व्हरायटी ऑफ द नॉलेज, व्हरायटी ऑफ द अपॉर्च्युनिटी निर्माण करण्याचा संघ निर्माण करण्याचं काम महाविद्यालयामध्ये केलं जातं. जसं शैक्षणिक तसं इतर अनुषंगानं आणि काही नॅशनल कॉन्फरन्सेस आहेत. यावर्षी कॉमर्समध्ये आम्ही राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स आयोजित केली होती. 4 राज्यातून. त्याचबरोबर यावर्षी मला सांगायला विशेष आनंद होतोय, गुजरात सरकारचं मेंटॉर महाविद्यालय आमच्या महाविद्यालयात निवड केलं. याच वर्षी मागच्या महिन्यामध्ये गुजरात शासनाच्या नॉट अमेरिकन कॉलेज, नॉट संस्था, शासनाच्या 4 महाविद्यालयाची
नगरपालिका भेट दिली आणि आमचं प्रशासन, आमचं टीचिंग, आमचं लर्निंग, आमचा रिसर्च बघून त्याच्यामध्ये तिथं जाऊन अशा प्रकारची काय म्हणतो त्याला अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न अप्रिसिएशन लेटर नाही आम्हाला दिलेलं आहे. अशा प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन पुरवणारं महाविद्यालय म्हणून आज महाराष्ट्राच्या आमच्या महाविद्यालयाचे नव्यानं महाविद्यालयाचा विकास होत असताना महाविद्यालयाची सर्व व्यवस्थापन समिती सीडीसीचे चेअरमन आणि यांचा सपोर्ट यांचं विजन असल्याचं थोडं झालं आहे. मी त्याचंही धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय कुलगुरू महोदय खरं तर खूप व्यस्त शेड्यूल कुलगुरू महोदय असताना सुद्धा वेळ दिला त्याबद्दल महाविद्यालयाचं आदरणीय भैया दादांचा विशेष करतो याकरता करतो की काल आमचं जेव्हा बोलणं झालं होतं दादा डोकीला होतं आणि गेले 2-3 महिने मी तात्यांच्या संपर्कात एकदा तर भैयाला फोन लावून दिला बाहेर तुम्ही बोलत तात्या आपण जरा उशीर दाखल झाला आणि वेळ काढून आमच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून अत्यंत नम्रपणे मी तुमचं स्वागत करतो. बापू चेन्नईला गेले होते मागच्या आठवड्यात तरी पण माझा सातत्यानं फोन होता की बापू माननीय कुलगुरू येतात आदरणीय ताते येतात तर तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे. बापू आपण आम्हाला तुमचंही मनपूर्वक स्वागत. आदरणीय भैयासुद्धा गेल्या 2-3 दिवसामध्ये व्यस्त होतो. भैयांना मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की माननीय कुलगुरू येतात भैया त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तुम्ही असणं अधिक महत्त्वाचं आहे. अशा व्यस्तमध्ये आदरणीय भैया उपस्थित राहिले. महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.